नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची, जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति. भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशयः. ऐशा भक्तालयी चोखटी, गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठी. मग माझिया समतुटी तो कशी जगी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा 18व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. भगवान परमात्म्याने अर्जुनाला आज तागायत कोणाच्याही समोर प्रगट न केलेलं गुह्य स्वरूपाने किंवा गुप्त रूपाने आपल्या हृदयामध्ये संचयित करून ठेवलेलं अगाध ज्ञान अर्जुनाच्या समोर भगवंताने प्रगट केलं. आणि मग अर्जुनाला जाता जाता विचारलं, अर्जुना, शास्त्र मी तुला प्रतिपादन केलेलं आहे, पण हे शास्त्र तुझ्या अंतकरणाला मान्य झालं की नाही, अर्थात पटलं की नाही किंवा कळालं की नाही. जर कदाचित काही संशय असेल तर परम कृपाळू असणारे श्री गुरु जोपर्यंत साधकाला बोध होत नाही तोपर्यंत समजावून सांगतात, आणि त्यासाठी मीही तुला पुन्हा समजावून सांगू शकतो. पण भक्तराज अर्जुनाने उत्तर दिलं, तेत एरू म्हणे देवा आपुलिया कृपा मानली. आपल्या कृपेने हे शास्त्र मला मान्य झालं. म्हणजे शास्त्राचा योग झाला ही चांगली गोष्ट आहे, पण शास्त्राचा क्षेम प्राप्त होणं म्हणजे विद्या संपादन झाली तर चांगलीच आहे, पण त्या विद्येला फळ मिळावं हे फार महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे एखादा शेतकरी एखादी असणारी फळबाग लावतो तर फळ झाडं चांगल्या प्रकारे वाढणं हा योग आहे. सावली मिळणं हा त्याचा क्षेम नाही. जोपर्यंत त्या वृक्षाला फळ लागत नाही तोपर्यंत संगोपन करावं लागतं. हे जसं महत्त्वाचं आहे तसं अर्जुना तुला शास्त्र कळालं आहे, पण जोपर्यंत या शास्त्राला फळ मिळत नाही तोपर्यंत याची उपासना करावी लागते. आणि मग शास्त्राची उपासना कशी करावी, संप्रदायपूर्वक करावी. नाहीतर मग योग चांगला आलेलाच आहे. योगाची उदाहरणं दिली पण क्षेम झाला नाही याचं पण उदाहरण दिलं आहे. नहुष राजाला स्वर्ग मिळाला पण क्षेम नाही झाला, भुजंगत्व प्राप्त झालं. किंवा देव आणि दानवांनी क्षीरसागराचं मंथन केलं, अमृताचा योग झाला, पण ज्या अमरपणाकरता सेवन केलं त्या राहू नावाच्या राक्षसाला तेच मरणाकरता प्राप्त झालं, क्षेम झाला नाही. बघा, भाग्य असावं लागतं तेव्हा निधान मिळतं, पण ते निधान भोगण्याकरता त्याही पेक्षा पुढचं भाग्य असावं लागतं. एखादी गाय चांगली मिळते, पण दूध प्राशन करायचं असेल तर सांजवणीची हातवटी कळावी लागते. तसे श्री गुरु प्रसन्न होतात, शिष्याला विद्या ही प्राप्त होते, पण जोपर्यंत संप्रदायपूर्वक त्याची उपासना घडत नाही तोपर्यंत विद्येचं फळ मिळत नाही. मग कोणत्याही शास्त्रामध्ये संप्रदाय सांगितलेलाच आहे. त्या संप्रदाय शब्दामध्ये सम हा उपसर्ग आहे, प्र हा सुद्धा उपसर्गच आहे, आणि दाय एक प्रकारचं धातूचं रूप आहे. जे दिलं जातं त्याला दाय असं म्हणतात, जे चांगल्या प्रकारे दिलं जातं त्याला प्रदाय असं म्हणतात, आणि सम्यक प्रकारे समजावून जे दिलं जातं त्याला संप्रदाय असं म्हणतात. संप्रदायालाच परंपरा आहे. बरं, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य ही आपली संप्रदायाची पद्धती आहे. मग हे सांगावं कुणाला, जसं ग्रहण कुणाकडून करावं हे महत्त्वाचं आहे, तसं सांगावं कुणाला हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण विचारसागराच्या 3ऱ्या तरंगामध्ये हा विचार पाहतो. बघा की श्री गुरूंची शरणागती करावी तर ते श्री गुरु श्रोत्री असावे, ब्रह्मनिष्ठ असावे आणि कृपाळू असावे. किंवा भगवद्गीतेमध्ये प्रमाणच आलेलं आहे की नाही, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ज्यांना तत्वाचा साक्षात्कार झालेला आहे, अर्थात अनुभव ब्रह्मनिष्ठता संपादन आहे, आणि श्रोत्री असेल त्यांच्या मुखारविंदातून हे श्रवण करावं. म्हणजे सांगणाऱ्याची योग्यता सांगितली,
पण ज्याला द्यायचं आहे त्या ऐकणाऱ्याची पण योग्यता असावी. भगवान म्हणतात, जर एखादा अतपस्वी असेल, तपाचा अभाव असेल त्याच्या ठिकाणी, अजिबात सांगू नये. कारण जोपर्यंत अंतःकरणाची योग्यता प्राप्त होत नाही तोपर्यंत ग्रहण होत नाही. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. आपल्याला जर भूक लागली तर आपण अन्न खावं, पण काही काही माणसं भूक नसतानाही जेव्हा अन्न खातात, म्हणजे आतमध्ये अग्नी प्रज्वलित झालेलाच नाही, जठराग्नी, आणि अशा प्रसंगामध्ये जर अन्न खाल्लं आग्रहाखातर तर ते अन्न पचत नाही. न पचलेलं अन्न शरीरातून पूर्ण रूपाने जर निस्सरण झालं तर बरं आहे, पण जर अन्नाचा सडलेला अंश काही जर पोटामध्ये राहिला तर त्याला आम असं म्हणतात. काही काही माणसाला बघा पित्त होतं आणि त्याला वांती होते. थोडासा जरी अंश पोटात राहिला नंतर पुन्हा वरून अन्न खाल्लं तर ते मागचा असणारा थोडासा अंश वरून टाकलेल्या पूर्ण अन्नाला पुन्हा वांती करून ओकून टाकतो. जोपर्यंत पोट चांगल्या प्रकारे स्वच्छ होत नाही, म्हणून तर जेव्हा अजीर्ण होतं की नाही, म्हणजे करपट ढेकरं येतात बघा कधी कधी, म्हणजे याचा अर्थ काय, अन्न पचत नाही, ते सडलेलं अन्न असतं आणि ते आपलं पोट आपल्याला सांगतं की आता करपट ढेकर आला. याचा अर्थ जोपर्यंत हे ढेकरं बंद होत नाही तोपर्यंत अन्न खायचं नाही. मग आता ते आतडे स्वच्छ करण्याकरता लिंबू पाणी घ्यायचं, थोडासा त्यामध्ये सोडा टाकायचा किंवा सगळ्यात चांगला इनो घ्यायचा, असा त्याचा प्रकार आहे की नाही. जोपर्यंत आतलं सगळे आतडे स्वच्छ होत नाही तोपर्यंत नवीन अन्न टाकू नये. मग जर आता पोटात अन्न टाकायचं असेल तर आतड्यातला मल जावा लागतो. इथं तर ब्रह्मज्ञान द्यायचं आहे, त्यामुळे त्या बुद्धीतला दोष जावा लागतो. जर बुद्धीमध्ये दोष तसाच राहत असेल तर ब्रह्मज्ञान कितीही सांगितलं तरी त्या ब्रह्मज्ञानाचा काही फायदा होत नाही, उपयोग होत नाही. पण भगवान म्हणतात, आणि ते घडण्याकरता तप घडावं लागतं. 17व्या अध्यायामध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक 3 प्रकारचं तप सांगितलं. तपस्वी पुरुषाला सांगावं, अतपस्वी पुरुषाला सांगू नये. ज्याची गुरु आणि देवावर भक्ती आहे त्याला सांगावं, जो गुरुदेवाची सेवा भक्ती करत नाही त्याला सांगू नये. नाहीतर तपही चांगला आहे, भक्ती करतो, पण पाठाची वेळ झाली की काहीतरी काम काढतो, निघून जातो बघा. नाही म्हणे मला गुरूंचं हे काम करायचं आहे, थोडं आश्रमाची कामं निघाली त्यामुळे मला वेळ नाही. काही काही माणसं बघा पूर्ण सप्ताह दिवसभर राहतात आपल्याजवळ, पण कीर्तनाचा अगदी मृदंगाचे थाप पडले ना आपला कीर्तन सुरू होणार असं कळालं, भाजीपाला आणायला जातात बघा, म्हणजे तेवढ्या वेळात निघून जातात, त्यांना ते ऐकावं वाटत नाही. म्हणजे ऐकण्याची इच्छा नसेल किंवा सेवा करण्याची इच्छा नसेल तर त्यालाही कधीच सांगू नये. आणि भगवान म्हणतात, नचमाम योग्य सुयती, जो माझ्या ठिकाणी दोषारोपण करतो किंवा माझ्या ठिकाणी निंदा करतो त्यालाही सांगू नये बरं. हे याचा अर्थ असा झाला की तपस्वी पुरुष वेगळा आहे. इथं भक्त शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे गुरुदेवाचा भक्त, कारण भगवंतांनी पुढे मयी भक्ती पराम कृत्वा असं म्हटलं आहे की नाही. माझा भक्त असेल तर तो माझ्या ठिकाणी दोष पाहणारच नाही, त्याला अवश्य सांगावं. पण व्यवहारात असं घडू शकतं, एखादा व्यक्ती एखाद्या गुरुदेवांची भक्ती करतो, गुरुदेवांची करतो भक्ती, पण देवाची निंदा करतो, श्रीकृष्ण परमात्म्याची निंदा करतो, मग तो भक्त नाही का? तो भक्त एकाच अंगाने आहे. कोणत्या अंगाने? फक्त गुरुदेवांच्या भक्तीच्या अंगाने भक्त आहे, पण देवाचा भक्त नाही ना. जर श्रीकृष्ण परमात्म्याचा भक्त असेल तर भक्तीमध्ये प्रेम असतं, आणि प्रेमात निंदा किंवा दोष पाहिले जात नाही, प्रेमात कधीच पाहिले जात नाही. म्हणून जो माझा भक्त असेल त्याला अवश्य सांगावं. पण एखाद्या महात्म्याचा भक्त आहे, माझ्या संतांची माझी निंदा करत असेल तर त्याला अजिबात सांगू नये. हा सगळा विस्ताराने आपण श्लोक 2 दिवसामध्ये पाहिला. आता सांगावं कुणाला तर अर्थापत्ती प्रमाणाने. जर अभक्ताला सांगायचं नाही तर सांगायचं कोणाला? भक्ताला. अतपस्वी पुरुषाला सांगायचं नाही तर सांगायचं कोणाला? तपस्वी पुरुषाला. सेवाच करत नाही, ऐकण्याची इच्छा नाही, त्याला सांगायचं नाही तर सांगायचं कोणाला? जो सेवा करतो ज्याला ऐकण्याची इच्छा आहे. जो देवावर दोषारोपण करतो त्याला सांगायचं नाही. म्हणजे काय? जो देवाची भक्ती करतो त्याला सांगायचं, याला अर्थापत्ती प्रमाण असं म्हणतात. म्हणजे अमुक व्यक्तीला नाही सांगायचं तर त्याच्या विरुद्ध व्यक्तीला अवश्य सांगायचं, असा अर्थ झाला की नाही. आणि तोच असणारा भाव ज्ञानोबा 7व्या आणि 8व्या ओळीमध्ये सांगतात,
मनोनी तपाचा धनुर्धरा, तळी दाटोनी गाडोरा, वरी गुरुभक्तीचा पुरा प्रासाद जो झाला, आणि श्रवणेच्छेचा पुडा, दारवंटा सदा उघडा, वरी कलश चोखडा अनिंदा रत्नांचा, ऐशा भक्तालयी चोखटी, गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठी, मग माच या समतुटी तू कशी जगी. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे बरं. मागच्या 2 ओव्या नवम क्रमांकांची ओवी या आजच्या श्लोकावरच्या ओवीचा संबंध आहे. पहिल्यांदा आपण श्लोकाचा भाव पाहू आणि मग रूपक पाहू. भगवान म्हणतात, ये इदम परमं गुह्यम मद्भक्तेषु अभिधास्यति, भक्तिमयी पराम कृत्वा माम एव एष्यति असंशयाः. यह जो कोणी असणारा, ज्याला ही गीताशास्त्र प्राप्त झालेला आहे, असा जो कोणी प्रचार करणारा आणि प्रसार करणारा कोणीतरी साधक आहे, ज्ञानी महात्मा आहे. बघा, साधकाने फार प्रचार करू नये. का बरं? अजून त्यालाच पूर्ण काही मिळालेलं नाही. म्हणून साधकाकडे हे काम नाहीये. हे कार्य कोणाकडे आहे? ज्ञानी महात्म्याकडे आहे. आता जो व्यवहारात गेला तरी पण व्यवहारामुळे ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणताच बदल होणार नाही, त्या परिपक्व महात्म्याने याचा प्रचार प्रसार करावा. किंवा मग जर साधक असेल तर त्याने फक्त प्रचारापुरतंच कार्य करावं. इतर वेळेमध्ये मग तुमचं काय चाललं आहे, तुमचे पाहुणे कुठे राहतात, एवढ्या चौकशी साधकाने करू नये, नाहीतर त्याचं अंतःकरण व्याप्त होऊन जाईल. यह जो कोणी प्रचारक प्रसारक, इदम परमम गुह्यम, इदम म्हणजे गीताशास्त्र, परमम अत्यंत उत्कृष्ट असणारं, सर्वोत्कृष्ट, गुह्यम जे कुणाच्याही समोर देवाने प्रगट केलं नाही, असं गीताशास्त्र सांगायचं कुणासमोर? मद्भक्तेषु अभिधास्यति, जो माझा भक्त आहे त्याच्या अंतःकरणामध्ये अभिधास्यति, त्या सभेमध्ये सांगेल किंवा त्याच्या अंतःकरणामध्ये वचनाच्या द्वारे अर्थतः किंवा ग्रंथ रूपाने प्रविष्ट करेल. म्हणजे सांगायची कशी गीता? एक तर अर्थ समजावून सांगायचा, नाहीतर मग ग्रंथतः म्हणजे त्यांची संहिता झाली पाहिजे, या रूपाने हे सांगायचं. पुन्हा भक्तिमयी पराम कृत्वा, मी गीतेचा प्रचार प्रसार करतो आहे ना, तर ही सुद्धा देवाची उत्कृष्ट भक्ती आहे असा मनात भाव असावा. नाहीतर त्याच्या मनात जर असं आलं की मला देवाची वेगळी भक्ती करता येत नाही आणि मी तर प्रचार प्रसारच करतो आहे, माझ्याकडून भक्ती घडतच नाही, तर असा मनामध्ये कधीच भाव येऊ देऊ नये. गीतेचा प्रचार आणि प्रसार करणं, भगवान म्हणतात, ही सुद्धा माझी पराभक्ती आहे, सर्वोत्कृष्ट भक्ती आहे. आणि अशी जो भक्ती करतो, कृत्वा माम एव एष्यति, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. यामध्ये कोणत्याही प्रकारे संशय घेण्याचं कारण नाही. निसंशय आहे. देवाचं वचन आहे ना की जो गीतेचा प्रसार करेल तो माझ्या स्वरूपाला देहपातानंतर अवश्य प्राप्त होईल. संशय करण्याचं कारण नाही. मागच्या 2 वयाचा संबंध आपल्याला घ्यावा लागतो. सांगायचं कोणाला गीता? काल आपण थोडासा विचार केला होता की एक मंदिराचं ज्ञानोबाने रूपक करतात. व्यवहारामध्ये आपण एखादं मंदिराचं बांधकाम पूर्ण करतो आणि त्या मंदिरामध्ये भगवान परमात्म्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो. इथे सुद्धा मंदिरच घेतले ज्ञानोबाऱ्यांनी, पण कोणतं मंदिर? भक्तालयी चोखटी. भक्ताचं अंतकरण हे एक प्रकारचं शुद्ध मंदिर आहे. पण आता या मंदिराला पाया कोणता आहे, बांधकाम कोणतं आहे, दरवाजा कोणता आहे, या मंदिरावर कळस कोणता लागला, आणि मग या मंदिरामध्ये कोणत्या देवाची प्रतिष्ठापना करायची, असं एक रूपक आहे बरं. ज्ञानोबारा इथं मंदिराचं रूपक अतिशय संक्षेपतः सांगतात. एका मंदिराचं रूपक या अध्यायाच्या प्रारंभालाच आलंय बघा, की जे व्यासांनी मंदिर तयार केलं 18व्या अध्यायाचं, उपनिषदाची माळी माझी खांडिली, असा जो प्रकार आला की नाही, व्यासू सहजे सूत्री बळी, तेने निगमरत्नाचळी, उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली, असं गीता प्रासादू असं म्हटलंय बघा, किंवा ऐसा वैष्णव प्रासादू, याच 18व्या अध्यायाच्या प्रारंभाला गीता मंदिर सांगितलं. आता इथं ज्ञानोबा भक्त मंदिर सांगतात. म्हणजे परमात्मा कुठे येऊ शकतो? मंदिरामध्ये येऊ शकतो. मग कोणतं मंदिर आहे? तर ज्या मंदिराचा पाया आहे तपाचा, म्हणजे कायिक वाचिक मानसिक तप
हा या मंदिराचा पाया आहे. गुरूंची केलेली भक्ती या मंदिराचं बांधकाम आहे. कायम श्रवण करण्याची इच्छा असणं आणि त्याकरता कान तत्पर असणं या मंदिराचा उघडा दरवाजा आहे. पण जो कुणाचीच निंदा करत नाही, अनिंदा एक प्रकारचं रत्न, आणि त्या रत्नाचा कळस या भक्ताच्या जीवनाच्या मंदिरावर लागलेला आहे. आयशा भक्ता लई चौखटी या मागच्या 2 ओव्या आणि नवम क्रमांकाची ओवी यांचा एकत्र संबंध घ्यायचा. अशा प्रकारच्या भक्ताचं आलय, कारण गीता ज्याला सांगायची आहे ना, तो परमात्म्याचा भक्त असावा लागतो. जेव्हा मनुष्याचं एखाद्यावर प्रेम असतं ना, तर प्रेमाची वार्ता मनुष्य ऐकत असतो किंवा प्रिय व्यक्तीची वार्ता त्याला ऐकावीशी वाटते. कल्पना करा, एखादी माता आपल्या मुलाला घेऊन पंढरीच्या वारीला आली. नवीन माणसं चुकतात बरं, आणि बऱ्याचदा एक मनुष्य आम्ही असा पाहिला की जो ज्ञानोबारांच्या सोहळ्यात आला. आता माऊलींच्या सोहळ्यात जर चुकला तर संध्याकाळी आरतीला सापडू शकतो ना, कारण ते चोपदार पुकारतात हरवलेल्या जिन्सा, त्यामध्ये याचाही क्रमांक लागू शकतो. पण एक मनुष्य माऊलीच्या सोहळ्यात आला आणि चालताना तुकोबारांच्या सोहळ्यात गेला, आता कसा मेळ लागणार आहे त्याचा? शेवटपर्यंत तो काही सापडू शकत नाही. तशी एखादी माता आपल्या मुलाला घेऊन आली आणि मुलगा चुकला बघा. तुका म्हणे बाळ माता चुकली या वनी, न पवता जननी दुःख पावे विठ्ठले. आणि मग पंढरपुरापर्यंत गाठ भेटच झाली नाही. आता आईला करमत नाही आणि मुलाला सुद्धा आई वाचून करमत नाही बघा. दोघं एकमेकासाठी रडतात. आणि अशा प्रसंगाला जर कदाचित ते पुकारतात ना, त्या पुकारण्यामध्ये जर एखादा मुलगा चुकला आणि त्या मुलाचं नाव सांगितलं आणि नेमकं चंद्रभागेच्या घाटावर त्या आईने ती वार्ता ऐकली, तर किती आदरपूर्वक ती ऐकते. चुकल्या पुत्राची वार्ता जेणे आदरी ऐके माता, चुकलेला मुलगा आहे तर ज्या आदराने ती वार्ता ऐकते का, मुलावर प्रेम आहे. तसं भगवंतावर जर प्रेम असेल तर मग ते भगवंताचे वचन ऐकण्याकरता आदरपूर्वक ऐकू शकतो. तशी भगवंताची कथा श्रवण करताना प्रेम असावं. म्हणून भगवान म्हणतात, ज्याच्याकडे तप आहे, गुरुभक्ती आहे, श्रवणाची इच्छा आहे आणि जो कुणाच्याही ठिकाणी दोषारोपण करत नाही, असं ज्याचं पारमार्थिक जीवनाचं एक अंतःकरणाचं मंदिर तयार झालं आहे, ऐशा भक्तालयी चौखटी, हे मंदिर स्वच्छ आहे बरं, म्हणून चौखटी शब्द वापरला. आणि त्या शुद्ध मंदिरामध्ये गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठी. गीता एक प्रकारचं रत्न आहे, रत्नेश्वर ईश्वर आहे आणि ते रत्न त्याची प्रतिष्ठापना करायची आहे. असं जर कार्य केलं तर मग माझी या समतुटी तो कशी जगी, तो जगामध्ये माझ्या बरोबरीला प्राप्त होतो. म्हणजे गीतेचा प्रचार प्रसार करणारा व्यक्ती हा भगवंताच्या साम्यतेला, योग्यतेला, समानतेला प्राप्त होतो. आपल्याला हे ज्ञान प्राप्त झालं की नाही? आपल्या जोगमारा संस्थेच्या परंपरेमध्ये आपल्याला आपल्या गुरुवर्यांनी हे ज्ञान कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता निरपेक्षपणाने प्रदान केलेले बघा. आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण सुद्धा हे ज्ञान समोरच्या पिढीमध्ये संक्रमित केलं पाहिजे. आपल्या घरात आपल्या परिचयाच्या व्यक्ती या सगळ्यांना आपण संस्कार लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण हरिपाठ घेण्याकरता किंवा भगवद्गीता वाचण्याकरता त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे. कमीत कमी एका साधकाने आपल्या जीवनामध्ये 100 कुटुंब जरी तयार केले तर आपल्या धर्माला कोणीही कधी धक्का लावू शकत नाही. फक्त आपण एक उद्दिष्ट ठेवायचं की माझ्या जीवनामध्ये नूतन बरं पुन्हा नवीन 100 कुटुंबाला मी या गीतेचा असणारा प्रचार प्रसार करवील. कमीत कमी त्यांना मी एखादा तरी श्लोक, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थ धनुर्धराः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम, असा एक का होईना श्लोक तो त्यांच्या नित्य पाठात असला पाहिजे. कारण त्याचं जर पारायण झालं, जे पुण्य तयार होईल ते पुण्य त्यांना कधी ना कधीतरी या धर्मामध्ये, या संप्रदायामध्ये साधना करण्याकरता प्रवृत्त करेल. म्हणून त्यांना प्रेरणा करण्याकरता आपण हे कार्य केलं पाहिजे. आपण या प्रचार प्रसारामध्ये उदास राहतो, परिणामी आपल्या लोकांना आपला धर्म कळत नाही आणि ते मग परकीय धर्मांच्या तावडीमध्येच प्रलोभनामध्ये सापडतात. आपण प्रत्येकाने उद्दिष्ट ठेवलं पाहिजे की मी माझ्या जीवनाचा उद्धार करता करता
माझी साधना करता करता जसाही मला वेळ मिळेल, एका गावात जरी आपण गेलो आणि 20 कुटुंबाला जरी आपण तयार केलं, 5 गावामध्ये जरी आपला प्रचार झाला गीतेचा 100 कुटुंबाचा, तर आपल्या जीवनातलं फार मोठं कार्य झालं. आपलं सामर्थ्य मोठं असेल तर मग आपण 1000 कुटुंबालाही दिशा देऊ शकतात, पण 100च्या खाली मात्र यायचं नाही. कमीत कमी 100 कुटुंब तरी नवीन प्रचार आणि प्रसारित केले पाहिजे. देवाची मोठी सेवा आहे. भगवान म्हणतात, मग माझ्या समतुटी तू कशी जगी अर्जुना, तू माझ्या बरोबरीला प्राप्त होशील. आपल्याला कसं वाटतं, आपण आपला परमार्थ केलेला चांगला आहे, आपण आपलं सुरक्षित राहू, पण तसं नाहीये. जे आपल्याला मिळालं ते आपण इतरांना सुद्धा मुक्त हस्ताने दिलं पाहिजे. आपण आपला विचार स्वार्थतेनं करायचा नाही. आपल्याला मिळालं ना, आपण हे समोरच्या पिढीमध्ये सुद्धा संक्रमित उदार मनाने केलं पाहिजे. ज्या घरामध्ये कायमच अनेक महाराजांचं येणं जाणं आहे, त्या घरात नाही प्रचार प्रसार करायचा, कारण तिथं संस्कार अगोदरच आहे. जिथं अगोदरच पाणी पडतं तिथं पुन्हा वाफ्याला पाणी द्यायचं नाही. नवीन घर आपल्या व्यवहाराने, आपल्या विचाराने, आपल्या आचरणातून त्यांना प्रचारित प्रसारित करायचं. हे कार्य केलं की ते देवाला आवडणारं कार्य आहे. बघा, प्रचार प्रसार फार महत्वाचा आहे. मग माझी या समतुटी तू कशी जगी, जगामध्ये माझ्या समतुटी साम्यतेला किंवा माझ्या बरोबरीला तू प्राप्त होशील. का बरं? त्याचं कारण सांगतात. गीता म्हणजे काय आहे? ज्ञानोबा त्याचे सुद्धा रूपक पुढे सांगतात. काजे एकाक्षरपणेसी त्रिमात्रकेची आकुशी, प्रणव होता गर्भवाशी साकडला, तो गीतेच्या बहाळी वेद बीज गेले पाल्हाळी, की गायत्री फुली फळी श्लोकांच्या आली, ते हे मंत्र रहस्य गीता, मेळवी जो माझी या भक्ता, अनन्य जीवना माता बाळका जैसी, तैसा भक्ता गीतेसी, भेट करी जो आदरीशी, तो देहा पाठी मजसी एकची होय. या सगळ्या आता 4 ओव्यांचा एकत्र विचार आहे. बरं, का बरं? जे एकाक्षरपणेशी, एक अक्षर कोणता आहे? ओम मित्येकाक्षरम ब्रह्म. 8व्या अध्यायामध्ये श्लोक आहे बघा. ओम हे एक अक्षराने असणारं ब्रह्म आहे. एकच अक्षर आहे ओम मध्ये. ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे. पण त्या ओम मध्ये अ, उ आणि म अशा 3 मात्रा आहे. मग काय झाला? ओम म्हणजेच प्रणव. तो प्रणव 3 मात्रेच्या कुशीमध्ये प्रणव होता गर्भवासी साकडला. तो एका गर्भवासामध्ये साकडला म्हणजे अडकलेला होता. म्हणजे ओम हा जो शब्द आहे की नाही, त्या ओम पासूनच सगळे वेद निर्माण झाले. ओंकारापासूनच सगळ्या प्रकारची सृष्टी निर्माण झाली. आणि तो प्रणव किंवा तो ओंकारच वेदाचं बीज आहे. बीज कधीही सूक्ष्म रूपामध्ये असतं, आणि त्या बीजाला जर विस्ताराला प्राप्त व्हायचं असेल तर त्याला ज्या भागामध्ये तो अडकलेला आहे तिथून त्याला बाहेर काढावं लागतं. त्याला भूमीचा किंवा पाण्याचा संबंध प्राप्त झाला की बीजाचं रूपांतर वृक्षामध्ये होतं. ज्ञानोबा तेच इथं सांगतात, एकाक्षरपणेशी, एक या अक्षराने, ओंकार या अक्षराने असणारा एकाक्षरपणाने 3 मात्रेच्या कुशीमध्ये प्रणव गर्भवासी साकडला होता. तो गर्भवासामध्ये अडकलेला होता. मग आता गर्भात जर अडकला असेल तर त्याला जन्माला यावं लागेल, आणि गर्भ एक प्रकारचं बीज असतं. जन्म झाला की त्याचा वृक्षामध्ये रूपांतर होतं. तसा प्रकारे तो नाम, तो असणारा प्रणव गीतेच्या बहाळी, गीतेच्या असणाऱ्या बहाळी म्हणजे शाखा. मग आता प्रणव बीज रूपाने आहे आणि तो भगवद्गीता या शाखांनी विस्ताराला प्राप्त झाला. किती शाखा आहे? मुख्य शाखा आहे 18 अध्यायाच्या, आणि त्याच्यामध्ये सगळ्या शाखा मोजल्या तर मग 700 श्लोक आहेत. अशा या हजारो, 700 शेकडो खांद्यांनी तो विस्ताराला प्राप्त झाला. तो गीतेच्या बहाळी वेद बीज गेले पाल्हाळी. पाल्हाळ म्हणजेच विस्ताराला ते प्राप्त झालं. प्रणव कोण आहे? वेदाचं बीज आहे. वेदाचं बीज म्हणजेच काय आहे? गीता आहे. तो प्रणव म्हणा, वेदाचं बीज म्हणा, किंवा गीतेच्या रूपाने विस्ताराला प्राप्त झाला, सगळ्यांचे अर्थ एकच लागतात. किंबहुना गायत्री जो मंत्र आहे, ती गायत्री देवता किंवा गायत्रीच मंत्र, त्याला जी फळं लागली, फुलं लागली,
तेच असणारं हे मंत्र रहस्य गीता आहे. दुसरं रूपक देतात बरं का इथून पुढे आता. किंबहुना गायत्रीच वेद माता आहे की नाही, तो पण अर्थ घेता येतो आपल्याला की गायत्री फुली फळी श्लोकांच्या आली, श्लोकांच्या रूपाने फुलं आणि फळं लागले. कोणाच्या रूपाने? गीतेच्या रूपाने. आणि त्या गीतेचं रूप आणि त्याचा अगोदरचा अवतार गायत्री माताच आहे, असा अर्थ घेता येईल. ते हे मंत्र रहस्य गीता, तेच असणार हे गायत्री मंत्राचं रहस्य म्हणजेच भगवद्गीता आहे. आणि हीच भगवद्गीता, हेच मंत्र रहस्य किंवा वेदाचं बीज मेळवी जो माझिया भक्ता, भगवंताने शब्द वापरला, जो कोणी माझ्या भक्तांना हे मंत्र रहस्य गीता प्रदान करेल. पण कसं प्रदान करावं याकरता दृष्टांत दिलेला आहे. अनन्य जीवना माता बाळका जैसी. उदाहरण आले बघा. अन्य म्हणजे दुसरं आणि अन म्हणजे नाही. आई शिवाय ज्याला दुसरं जीवन नाही त्याला अनन्य जीवन बाळक असं म्हणतात. आणि बाळकाशिवाय ज्या आईला कोणता मुलगा आवडत नाही तिला सुद्धा अनन्य जीवाना माता असं म्हणतात. दोघही एकमेकाला अनन्य आहे बघा. एकमेकाला अनन्य आहे म्हणजे एकमेकावर निस्सीम निष्काम निरतिशय प्रेम करणारे आहे. वात्सल्याचं यापेक्षा उदाहरण श्रेष्ठ दुसरं कोणतं नाही. एक आहे आईचं आणि बाळाचं, दुसरं आहे गाईचं आणि वासराचं, तिसरं उदाहरण देव आणि भक्ताचं. असे वात्सल्याची उदाहरण आहेत. पण अनन्य जीवना माता बाळका जैसी भेटी करावी, तशा प्रकारे जो तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदयीशी. माझा भक्त आहे बरं, आणि जो माझा भक्त असेल तो माझ्यामध्ये दोषारोपण करणार नाही, तो माझी निंदाही कधी करणार नाही, तो माझ्या ठिकाणच्या कोणत्याही प्रकारचा असूयाचा भाव ठेवणार नाही. असा जो माझा कोणी भक्त असेल त्या भक्ताला भेटी करी जो आदरीशी, अतिशय आदराने प्रेमाने गीतेची आणि भक्ताची भेट करायची आहे. कारण गीता एक प्रकारे माता आहे बघा, आणि भक्त एक प्रकारचं काय आहे? पुत्र आहे. अशा भक्ताची आणि गीता या मातेची जो कोणी माझा भक्त आदरपूर्वक भेट करून देईल, किती पुण्य लागेल त्याला. एखादा मुलगा चुकावा पंढरी सारख्या क्षेत्रामध्ये 14 लाख लोक आहे आणि तो चुकलाय 8 दिवसापासून, आईची आणि मुलाची ताटातूट झालेली आहे. आणि जर एखाद्या महान चांगल्या व्यक्तीने, उदाहरणाच्या व्यक्तीने जर त्या मुलाची आईची भेट घालून दिली तर त्या आनंदाला पुण्याला पारावार नाही. तशा प्रकारे भक्ताला आणि गीतेची जो आदरपूर्वक भेट करून देतो, भगवान म्हणतात तो असणारा, भेट घालवून देणारा, गीतेचा आणि प्रचार प्रसार करणारा, देहा पाठी, पाठी म्हणजे नंतर, देहाच्या नंतर मजसी एकची होय, तो माझ्याशी एक रूपतेलाच प्राप्त होतो. यामध्ये संशय करण्याचं काही कारण नाही. एकची होय, चकाराने सांगितलं बरं, तो एकच होतो, वेगळा राहत नाही. एवढंच नाही बरं, तो अंतिम जीवनामध्ये मला प्राप्त होईल, पण जिवंत असताना भगवान म्हणतात जिवंत असताना तुम्हाला प्रिय होतो. न च तस्मान मनुष्येषु कश्चिन मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्य प्रियतरो भुवि. न च तस्मात् मनुष्येषु कश्चित मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्य प्रियतरः भुवि. भगवान म्हणतात हे अर्जुना, च म्हणजे आणि, तस्मात, तस्मात म्हणजे गीतेचा प्रचार आणि प्रसार करणारा जो प्रचारक, त्याच्याहून अन्य कोणीतरी मनुष्य मात्रामध्ये मे म्हणजे माझं, प्रियकृत्तमः कश्चिन न, माझं प्रिय करणारा, माझं चांगलं करणारा मानव मात्रामध्ये त्याच्यापेक्षा वेगळा दुसरा कोणीच नाही. म्हणजेच काय, मनुष्य मात्रामध्ये भगवान असं म्हणतात जो गीतेचा प्रचार आणि प्रसार करतो त्याच्यासारखा दुसरा मला कोणीच प्रिय करणारा नाही. जो प्रिय कर्म करतो ना त्याला प्रियकृत असं म्हणतात. त्याच्यामध्ये पुन्हा भाव आहे, प्रियकृत तर आणि प्रियकृत तमहा, म्हणजे तरतम भाव आहे. सर्वश्रेष्ठ जो करतो प्रिय त्याला म्हणतात प्रियकृत्तमहा. गीतेचा प्रचार करतो त्याच्यासारखं अधिक प्रिय करणारा माझा मनुष्य लोकांमध्ये दुसरा कोणता व्यक्ती नाही.
भगवान म्हणतात च तस्मात अन्यः, त्याच्यापेक्षा दुसरा कोणी, प्रियतरः, मलाही आवडणारा या भुवी, या पृथ्वी तलावर अवनी तलावर, भविता न, मागे झालेला नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा होणार नाही. पूर्वपदामध्ये तो माझं प्रिय करणार आहे आणि उत्तर पदामध्ये त्याच्यासारखा प्रिय जगामध्ये मला दुसरा कोणी नाही. मी गुरुवारी राऊत बाबांच्या मुखातून एका महात्म्याचं एक उदाहरण ऐकलेलं आहे. आता मला त्यांचं नाव माहिती नाही, पण गीता जयंतीला बाबांनी एकदा कीर्तन केलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं, पैठण क्षेत्रामध्ये कोणीतरी एक महात्मे आहे, त्यांनी संपूर्ण गावामध्ये सगळ्या लहान मुलांना श्रीमद भगवद्गीता शिकविली. आता त्या गावातल्या त्या मुली मोठ्या झाल्या, त्या लग्न झाल्यानंतर सासरी गेल्या, तिथे सुद्धा प्रचार प्रसार चालूच आहे की नाही. म्हणजे इतकं प्रिय, आणि ते काही महात्मे कोणाला प्रसिद्धीला नाही, कोणाच्या पत्रिकेत नाही, कोणाच्या प्रवचनात कीर्तनाच्या कार्यक्रमात नाही, पण अंतरंगातलं त्यांचं जेवढं कार्य मोठं आहे तेवढं बाकीचं कार्य कोणाचंच मोठं नाही. भगवान सुद्धा म्हणतात की माझं प्रिय करणारा त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही आणि तो मला जेवढा आवडतो तसा प्रिय कोणी नाही. म्हणून देवाला जर प्रिय व्हायचं असेल तर देवाला जे आवडतं ते केलं पाहिजे. देवाला काय आवडतं हेच आवडतं की नाही. आपण हे ज्ञान ग्रहण करावं आणि ते आपणही मुक्त हस्ताने कोणाला तरी प्रदान करावं. जर बाबांच्या मुखातून एक उदाहरण ऐकलं होतं मी, एखाद्या मनुष्याला हे ज्ञान प्राप्त झालं आणि हे ज्ञान त्यांनी कुणाला सांगितलं नाही तसाच तो गेला तर त्याला या ज्ञानाचं फळ मिळत नाही, त्याला अधोगती प्राप्त होऊ शकते. म्हणून हे ज्ञान सगळ्यांना दिलं पाहिजे आणि त्यामध्ये ज्ञानाचा अभिमान पण होता कामा नये. जर अभिमान झाला तरी पण चांगला नाही आणि कंजूस राहिला तर मग अजिबातच चांगलं नाही. आपण उदाहरण घेतलं पाहिजे आपल्या गुरुजनांचं. आज मारुती बाबांचं वय किती आहे, पण याही वयामध्ये बाबांची आपण तळमळ बघावी शिकविण्याची. हजारो विद्यार्थी आतापर्यंत शिकविले आहे बाबांनी, पण आजही ते कार्य चालू आहे की नाही. बाबांचं कार्य पाहिलं की एवढं कार्य जगात कुणाचंच नसेल, पण तरी सुद्धा आपलं कार्य निरपेक्षपणाने करत राहायचं. आपले सगळेच गुरुवर्य, बाबांचं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, पण त्यांनी मुक्त हस्ताने किती जणांना आतापर्यंत दिलं असेल. दुसरं वर्ष त्यांच्याकडं, तिसरं वर्ष, चौथं वर्ष, त्यानंतर हे कार्य चालूच आहे की नाही. म्हणजे असं म्हणून देवाला प्रिय कोण असेल तर असे महात्मे आहे. भगवान म्हणतात तसा मागेही झाला नाही, भविष्यातही पुढे होणार नाही, आता सुद्धा नाही. या 2 श्लोकाचा एकत्र विचार आहे बरं, 68 आणि 69 क्रमांकाच्या श्लोकाचा. यावर ज्ञानोबाने स्पष्टीकरण सांगतात, तो देहा पाठी मजसी एकची होय, देहाच्या नंतर देहपातानंतर तो माझ्याशी एकरूप होतो. मग जिवंत असताना, ज्ञानोबा जिवंत असताना सुद्धा, आणि शब्दाचा संबंध आहे बघा या ओळीचा, उभयान्वय आहे बरं हे. आणि देहाचे हे लेणे लेवोनी वेगळेपणे असे तव जीवे प्राणे तोची पडिये. देह हा एक प्रकारचा अलंकार आहे आणि अलंकार शरीरावर परिधान केला जातो. तो कधी येतो आणि कधी जातो. म्हणजे तो कसा आहे, आगमापायी आहे बरं. अलंकार कायम सोबत असतो का आपल्या? नाही. तो परिधान केलेला आहे म्हणजेच काय आहे, आगंतुक आहे. हे झालं अलंकाराचं उदाहरण. तसं भक्ताच्या बाबतीमध्ये पाहिलं तर त्याच्या स्वरूपावर, जीव या स्वरूपावर देहाचा अलंकार आहे. देहाचेही लेणे लेवोनी त्याने तो परिधान केला आहे आणि त्या अलंकारामुळे वेगळेपणे असे तो आता वेगळेपणाने राहतो आहे. का बरं? देह उपाधी आहे ना. देहाच्या उपाधीमुळे तो माझ्यापेक्षा वेगळा वाटतो आहे. स्वरूपाने पाहिला तर तो आणि मी एकच आहे, पण जरी उपाधीने तो माझ्यापेक्षा वेगळा असे तव जोपर्यंत देहात राहतो तोपर्यंत जीवे प्राणे तोची पडी. भगवान म्हणतात तो मला अगदी जीवापासून जणू काही तो माझा प्राणच आहे इतका तो मला आवडतो. मनुष्याला प्राण आवडतो आणि मनुष्याला आपला जीव आवडतो. भगवान म्हणतात तो माझा जीव की प्राण आहे. जीवे म्हणजे जीवापासून, प्राणे म्हणजे प्राणा इतका, तोची पडिये तो मला इतका आवडतो. तो माझ्यापेक्षा वेगळा आहे, फक्त उपाधीच्या संबंधाने वेगळा आहे. स्वरूपाने पाहिला तर तो उपाधी बाजूला केली तर माझ्याशी एकरूपच होणार आहे. आकाशामध्ये सूर्य आहे, सूर्याचं प्रतिबिंब घटामध्ये पडलं तर ते प्रतिबिंब किती वेळापर्यंत वेगळं आहे? घट फुटत नाही तोपर्यंत.
एकदा घट फुटला की ते प्रतिबिंब कुठं जातं? बिंबास एकरूप होतं का? बिंब स्वरूपच ते आहे. तसं देहाचा अलंकार घेतला, वेगळेपणाने जिवंत राहतो प्रारब्ध आहे तोपर्यंत, पण जरी जिवंत राहिला तर तोच मला अत्यंत प्रिय आहे. मग आता देवाला कोण कोण आवडतात? चकाराने सांगितलं तोच चिपडी, तोच मला आवडतो. भगवान म्हणतात बाकीचे पण बरेच आहे प्रिय, पण जसा एवढा हा आवडतो तेवढे बाकीचे आवडत नाही. कोण कोण आहे बघा? ज्ञानिया, कर्मटा, तापसा, यया खुनेचिया माणुसा, माझी तो एक का जैसा पडिये मज, तैसा भूतळी आघवा, आनन देखे पांडवा, जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा. भगवंताला आवडणारे अनेक आहे बरं. इथे तिघांची नावं आली. ज्ञानी महात्मा, कर्म देवाला अर्पण करणारा कर्मठ आणि देवा करता तप करणारा तपस्वी महात्मा. 16व्या अध्यायामध्ये सती आणि सत्पुरुष, दानशीळ याज्ञिक, तपस्वी अलौकिक संन्यासी जे, का भक्त हन महात्मे, ये माझी निजाचे धामे, निर्वाळली होम धर्मे, श्रोता दिकी, तिथं देवाचे राहण्याचे ठिकाण सांगितले. ते पण देवाला प्रियच आहे. इथे सुद्धा तिघा जणांचा उल्लेख केला, हेही देवालाच प्रिय आहे. पण भगवान म्हणतात जो गीता इतरांना सांगतो, गीता मातेची आणि त्या भक्त नावाच्या पुत्राची जो भेट करून देतो ना, तो मला सर्वात जास्त प्रिय आहे. प्रियतरः असं म्हटलंय बरं. या सगळ्या अवनीतलावर तुम्हाला सगळ्यात प्रिय आहे. कोण कोण आहे? ज्ञानिया, कर्मठा, तापसा, यया खुनेचिया माणुसा माझी. खुनेचिया म्हणजे लक्षणाने संपन्न आहे ते. काही ज्ञानाच्या लक्षणाने संपन्न आहे, काही कर्म अर्पण करणाऱ्याच्या लक्षणाने संपन्न आहे आणि काही तपाच्या लक्षणाने संपन्न असणारे माणसं आहे. आणि त्या मनुष्यांच्या मध्ये तो एक का जैसा पडिये मज, तो एक भक्त जसा मला आवडतो तैसा भूतळी आघवा, सगळ्या भूतळावर, आघवा शब्द वापरला बरं, आनन देखे पांडवा, दुसरा कोणी सुद्धा मी पाहत नाही, इतका तो मला प्रिय आवडतो. पण कोण? जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा, जो भक्तजनांच्या मेळाव्यामध्ये, समुदायामध्ये गीता सांगतो. ठिकठिकाणी एक शब्द वापरला बरं. तुम्ही असं म्हणाल पाठीमागच्या श्लोकात देवाने सांगितलं की कोणाला सांगू नये ना, आता तर भगवान फारच सांगतात की तो मोठ्याने सांगतो, मेळाव्यात सांगतो. असं जरी असेल तर देवाने एक शब्द सोडलेला नाही बघा. कोणता? मेळवी जो माझिया भक्ता, हा फार महत्वाचा शब्द आहे. भक्त जर असेल ना देवाचा, तर त्याच्याकडे सगळेच लक्षण आलेले आहे. म्हणून देवाचा भक्त असेल तर त्याचं बाकी काहीच पाहू नये, त्याला अवश्य सांगावं. केव्हा? भक्ता गीतेसी, पुन्हा भक्त शब्द आला. याही ठिकाणी मेळावा भक्तजनांचा. देवाचं म्हणणं काय आहे? माझा भक्त जर असेल तर त्याला अवश्य सांगावं, कारण त्याचं माझ्यावर प्रेम आहे. आणि प्रेम असल्यामुळे तो माझं वचन ऐकताना कंटाळणार नाही, तो माझी निंदा करणार नाही. त्याला सांगावं. कोणी सांगावं? भक्तांनी सांगावं. कारण सांगणाऱ्याला पण प्रेम आहे, ऐकणाऱ्याला पण प्रेम आहे, म्हणून तर ते दोघ जण मला प्रिय आहे. लक्षण कसं केलंय? मच्चित्ताहा, मद्गत प्राणाहा, बोधयंताहा परस्परम, कथयंत श्रमाम नित्यम, तुष्यंती च रमंती च. म्हणून भक्ताने सांगावं, माझ्याच भक्ताला सांगावं, तितका मला प्रिय दुसरा कोणीच नाही. संवादात प्रकार आहे बरं. आपल्यापेक्षा एखादा कनिष्ठ अधिकारी असेल तर त्याला सांगावं, समानतेचा अधिकारी असेल तर संवाद करावा, आणि तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल तर आपण नम्रता धारण करून त्याचं ऐकावं, असा भाव आहे. श्रेष्ठ असेल तर ऐकावं, कनिष्ठ असेल तर सांगावं, आणि समान असेल तर संवाद करावा. असे प्रकार आहेत बघा बोलण्याचे किंवा सांगण्याचे. भगवान म्हणतात गीता सांगे मेळावा भक्तजनांचा, तो सगळ्यात मला प्रिय आहे. पण पुढे एक शब्द वापरला बरं, भक्तजनांच्या समुदायात त्याने गीता सांगावी, पण फक्त देवाला प्रिय व्हावं याकरता सांगावी, बाकीचे त्याने काही प्रलोभन समोर ठेवू नये. शब्द कसा आहे बघा ना, नाही तर तो असं म्हणेल तुम्हाला माहिती आहे ना आपलं काय म्हणून, तसं नाही चालणार. मज ईश्वराचे नि लोभे, हे गीता पडता अक्षोभे, जो मंडन होये सभे संतांची. शब्द इथला आला आहे, त्याचा विस्तार मग मला करावाच लागेल की नाही. भगवंतानी शब्द काय सांगितला? त्याला लोभ असावा,
पण धनाचा नाही, मानाचा नाही, सत्काराचा नाही, प्रसिद्धीचा नाही, लोकांतराचा नाही, मज ईश्वराचे नि लोभे. त्याला लोभ असावा. आणि भक्ताला लोभ असतो बरं. नवव्याध्यामध्ये ओवी बघा, जे लोभिये माझेनी लोभे अशी ओवी बघा. माझेनी कामे स काम, माझेनी प्रेमे स प्रेम, माझ्या भुली संभ्रम नेनते लोक, लोभी एकची जगी माझेनी लोभे. त्यांना लोभ आहे, पण माझा लोभ आहे, आकर्षण आहे त्यांना. भगवान म्हणतात उद्दिष्ट हेच असलं पाहिजे आपलं, की मला देवाचं प्रेम संपादन करायचं आहे. कधी कधी काय होतं, मनुष्याचं साधन चांगलं असतं, साध्य चांगलं नसतं. गीतेचा प्रचार आणि प्रसार करायचं साधन खूप चांगलं आहे, पण त्याचं साध्य वेगळं असतं. उदाहरण देऊ का तुम्हाला? 13व्या अध्यायामध्ये आलंय बघा, धनोद्देशे विरक्ती नटने जेवी. विरक्ती आहे, विरक्ती म्हणजे वैराग्य आहे, पण उद्देश धनाचा आहे, मग ते वैराग्य उपयोगाचं नाही. तसं गीतेचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. फक्त गीताच घेऊ नका, प्रवचन कीर्तन सगळं आलं त्याच्यामध्ये. प्रचार प्रसार करायचा आहे, पण लोभ कोणता आहे? ईश्वराला सोडून बाकी सगळं आहे. मग आयोजकाचं नियोजकाचं स्तुती वर्णन, ज्याने आपल्याला दिली सेवा त्याचं वर्णन, आणि अभंग राहिला बाजूला, तो पुढच्या वर्षी पाहू. असं होतं की नाही? हे चालणार नाही. मज ईश्वराचे नि लोभे शब्द वापरलाय बघा. मज ईश्वराच्या लोभाने हे गीता पडता अक्षोभे. अक्षोभे म्हणजे काय? स्थिर चित्ताने सांगायचं. कारण बऱ्याचदा कधी कधी श्रोते ना प्रतिसादच देत नाही. या बाबतीत उदाहरण संजय यांचं उदाहरण ठेवावं लागतं बघा. धृतराष्ट्राने अजिबात प्रतिसाद दिलेला नाही, पण तरी सुद्धा तैसी श्री हरिवक्त्रीची अक्षरे संजय सांगितली आदरे, ती अंधो तोही अवसरे सुखिया झाला. स्थिर मनाने कोणती कामना न करता ते लोक आपल्याला जेवण देतील का न देतील याचा पण विचार करू नये, राहायला जागा देतील का न देतील याचा विचार करू नये. आपलं उद्दिष्ट फक्त एक काय, आपलं कर्तव्य करावं, त्याचं समाधान मिळतंय बघा. आपल्याला फक्त गीतेचा प्रचार प्रसार करायचा आहे आणि माझ्या भगवान परमात्म्याच्या प्रसन्नतेकरता करायचा आहे, बस. बाकी काही नाही. लोक प्रसन्न कशाला करायचे आपल्याला? मग ईश्वराचे नि लोभे हे गीता पडता अक्षोभे. ज्ञानोबा म्हणतात, जो मंडन होये सभे संतांची, असा संतांच्या सभेमध्ये मंडन म्हणजे भूषण होतो बघा. संतांच्या सभेमध्ये हे मान्य होतं. कदाचित व्यवहारामध्ये त्याला फार मोठा सन्मान नाही मिळणार, आदरही मिळणार नाही, पण जो गीतेचा प्रचार आणि प्रसार करतो, ईश्वराचं उद्दिष्ट ज्याच्या जीवनामध्ये आहे, तो संतांच्या सभेमध्ये संतांच्या पंगतीला भूषण होतो, म्हणजे मान्य होतो, असा त्याचा अर्थ आहे. मग आपल्याला काय पाहिजे? एवढी किती भावाला गोड. एकतर तो संतांच्या सभेत मान्य होतो, दुसरं ईश्वरावर प्रेम निर्माण होतं. जगात हे दोनच उद्दिष्ट असावे, एकतर ईश प्रेम, नाहीतर मग संतांचं प्रेम. बाकी व्यवहारातले सगळे प्रेम मनुष्याला रडवतात. या वहीत दोन्ही पण आले, आणि दोन्ही प्राप्त व्हायचे असेल तर श्रीमद भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार, बाकी काहीच नाही. मग आता तो सभेत जातो संतांच्या, आणि गीता सांगतो कशी? ज्ञानोबा त्याकरता 2 ओव्यांचं रूपक करतात. एक रूपक थोडस ऐका, हे रूपक फार गोड आहे. इथं रूपक असं केलं आहे, भक्तांचा समुदाय हे एक प्रकारचं वन आहे. भक्तांचा समुदाय कोणता? गीता ऐकण्याकरता आसुसलेला भक्तांचा समुदाय एक प्रकारचं वन आहे, आणि प्रचार प्रसार करणारा व्यक्ती एक प्रकारचा वसंत आहे. मग हा जर त्यांच्या मेळाव्यामध्ये गेला तर काय काय परिणाम होतात? वसंताचं आगमन झालं की झाडांना पालवी फुटते, त्यानंतर मंद अशा प्रकारचा सुगंधी वारा वाहू लागतो, झाडं कापतात बघा. वसंताचं आगमन झालं की फुलं फळं चांगले लागतात, त्या फुलातून कधी कधी सुगंधाचे कण किंवा सुगंधाचं पाणी खाली पाझरतं. वसंताचं आगमन झाला की कोकिळ जे आहे ते कलरव करतात. अशा प्रकारे तो बोलवितो. रूपक आलंय बरं का सगळं आता. त्यामुळे रूपक अगोदर सांगितलं, आता ओव्या लावायच्या फक्त. प्रचार प्रसार करणारा वसंत आहे, आणि बाकीचे सगळे वाट पाहणारे, तुम्ही या आम्हाला चांगलं सांगा असं म्हणणारे
हे भक्त एक प्रकारचं वन आहे आणि त्या वनात तो प्रवेश करतो बघा. नवपल्लवी रोमांचितू. नवपल्लव, पल्लव म्हणजेच काय, नवनवीन कोवळे पानं. वसंताचं आगमन झालं की झाडाला नवीन पालवी येते. तशा प्रकारे भक्तांच्या समुदायात हा गेला की त्यांच्या जीवनामध्ये अष्टसात्विक भाव प्रगट होतात. हेच काय आहे, नवपल्लव. रोमांचित, रोमांच काय आहे, अष्टसात्विक भावाचाच प्रकार आहे. तसं होतं. मंदानिळे का पवित, अनिळे म्हणजे वारा. वसंत ऋतूमध्ये मंद मंद वारा वाहतो. अष्टसात्विक भावाचा वारा किंवा आतमध्ये आनंद मिळाला की माणसं डोलतात बघा. तसं गीता सांगितले की समोरच्या व्यक्तीला आनंद होतो, त्या रूपाने मंद मंद अशा प्रकारे ते मंदानिळे का पवित, त्यांना डोलण्याकरता भाग पाडतो. पुढे, आणि मग भक्ती प्रेम प्रगट झालं तर कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. तेच काय, एक प्रकारे आमोद जळे. आमोद म्हणजेच काय, सुगंध, आणि जळे म्हणजे पाणी. जणू काही भक्तांची डोळे म्हणजे एक प्रकारची फुलं आहे आणि त्या फुलातून पाझरणारा आनंद अश्रू म्हणजे सुगंधित पाणी आहे. झाडाला बघा फुलं लागले ना, रात्री त्यामध्ये पाणी साठतं. कधी गुलाबाची फुलं बघा तुम्ही बागेमध्ये जाऊन, त्याच्यात पाणी, आणि ते आपण हलवलं की सुगंधी पाणी, त्यालाच गुलाब पाणी म्हणतात. ते पाणी येतं की नाही, सुगंधित पाणी असतं बघा कधी कधी. आता ते आपण प्रक्रियेने तयार करतो ते भाग वेगळा आहे, पण निसर्गात ते पाणी मिळतं. किंवा काही घरात जर आपण गेलो ना तर त्याला घंगाळ म्हणतात बघा. त्याच्यामध्ये त्या गुलाबाच्या पाकळ्या टाकतात पाय धुण्याकरता. एखादीच पाकळी आपल्या पायावर पडते, असं घडतं की नाही, मग ते सुगंधित पाणी होतं तयार. तसं झाडावर असणारी फुलं, वसंत गेला की त्या फुलातून सुगंधित पाणी खाली पडावं, तसं हा भक्त गीता सांगायला सुरुवात करू लागला. काय भक्ताचं प्रेम आहे, देवाचं प्रेम आहे, अर्जुनाचं प्रेम आहे, की भक्ती प्रेमाचा असणारा आनंद अश्रू समोर ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या डोळ्यातून पाणी वाहतं. त्याला म्हणतात आमोद जळे ओसंडत फुलांचे डोळे. इथं फुलं कोणते आहे, भक्ताचे डोळे, हेच फुलांचे डोळे आहे. हे रूपक केलंय बरं. फुलांचे डोळे, झाडाचे फुलं घ्या आणि भक्ताचे डोळे घ्या, असं साधर्म्य सांगावं लागतं. पुन्हा कोकिळा कलरवाचे निमिषे. कोकिळ आहे ना, पंचम स्वरामध्ये कूजन करतो बघा, त्याला कलरव असं म्हणतात. आणि ते कलरव ऐकण्याकरता फार गोड असतं. तसा हा भक्त सद्गदित कंठाने बोलतो, हेच याचं एक काय आहे, कोकिळाने केलेलं कलरव आहे. त्या निमित्ताने सद्गत बोलवित जैसे, वसंत का प्रवेशे मत भक्त आरामी. हा प्रचार प्रसार करणारा वसंत आहे आणि तो मत भक्त हेच एक प्रकारचा आराम म्हणजे बगीचा आहे. त्या बगीच्यामध्ये हा प्रवेश करतो. म्हणजे याच्या आगमनाने सगळ्यांना आनंद होतो. इतका मोठा भक्ताचा अधिकार सांगितला. कोणत्या भक्ताचा, गीतेचा प्रचार प्रसार करणारा भक्त हा माझ्या इतर भक्तांना गीता सांगतो, एवढ्या गोष्टी घडतात. हे झालं 2 ओव्यातलं एक रूपक. आता दुसरं, का जन्माचे फळ चकोरा, होत जै चंद्र ए अंबरा, नाना नवघन मयुरा ओ देत पावे, तैसा सज्जनांच्या मेळापी, गीता पज्ञ रत्न उमपी, वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवून, मग तयाचे निपाडे, पडियंते मज पुढे, नाहीचे गा मागे पुढे न्याहाळीता, अर्जुना हा ठायेवरी, मी तया ते सुई जिव्हारी, जो गीतार्थाचे करी परगुणे संता. याही 4 ओव्यांचा एकत्र विचार आहे बरं. दुसरं उदाहरण देता, का जन्माचे फळ चकोरा, होत जै चंद्र ए अंबरा. ज्या काळामध्ये चंद्र आकाशामध्ये येतो तेव्हा चकोराला आपण जन्मभर केलेली साधना, त्या साधनेचं फळ मिळतं. का बरं, कारण आकाशात चंद्र आला की चंद्राच्या किरणातून अमृतकण पाझरतात आणि ते अमृतकण पाझर लागले की चकोराला ते सेवन करता येतात. तसं हे सगळे माझे भक्त आहे, चकोर आहे, आणि त्यांच्या करता प्रचार प्रसार करणारा हा व्यक्ती म्हणजे एक प्रकारचा चंद्र आहे. पण चंद्र आला की चकोराला आपल्या जन्माचं फळ मिळतं, तसा प्रकार होतो. किंवा दुसरं, तिसरं उदाहरण, नाना नवघन मयुरा ओ देत पावे. मयूर म्हणजे मोर, तो के काढतो बघा. तुम्ही जर मोर पाहिले असेल ना, तुम्ही काल परवा बघितले बघा एका ठिकाणी, आपल्या आळंदीच्या जवळच गाव आहे लोणी धामणी म्हणून.
जास्त लांब नाही, ज्ञानोबा त्या ठिकाणी थांबलेले आहेत. तिथं गेल्यानंतर त्या सगळ्या वनामध्ये सगळे असणारे ते जे मयूर आहेत की नाही, ते केकाट आवाज करतात बघा. आणि त्यांचा आवाज झाला की आकाशातले नवघण, नूतन नूतन आलेले पाण्याचा वर्षाव करणारे घन त्याच्या हाकेला प्रतिहाक देतात. ओ देत पावे. त्याने आकाशाकडे आवाज दिला, साद घातली की ते प्रतिसाद देतात. तसं घडतं आहे. भक्तांनी सांगितलं आम्हाला गीता सांगा की हा नवघनाप्रमाणे येतो आणि त्यांची इच्छा पूर्ण करतो. भगवान म्हणतात तैसा. कशी गीता सांगावी? पहिलं उदाहरण वसंताप्रमाणे सांगावी. दुसरं उदाहरण चंद्राप्रमाणे सांगावी. तिसरं उदाहरण दिलं आहे नवघनाप्रमाणे सांगावी. सगळीकडे औदार्य, वसंताचं पण औदार्य, चंद्राचं औदार्य, नवघन मेघाचं सुद्धा औदार्य. पण भगवान म्हणतात तैसा सज्जनांच्या मेळापी गीता पज्ञ रत्न रत्नी उमपी वर्षे. तशा प्रकारे सज्जनांच्या, ज्यांना सत परमात्मा सगळ्या जनामध्ये दिसतो त्यांना म्हणतात सज्जन. आणि अशा सज्जनांच्या मेळाव्यामध्ये गीता ही पद्य आहे ना, गद्य आणि पद्य दोन प्रकार असतात. शाळेमध्ये आपण शिकतो ना, धडे जे असतात ते गद्य असतात आणि कविता, तसं गीतेचं गायन करता येतं म्हणून गीता काय आहे? पद्य आहे. गीता पद्य. आणि पद्य एक प्रकारचे रत्न आहे, 700 रत्न आहे. आणि या रत्नांच्या द्वारे जो वर्षाव करतो बघा बरं. मग पुढे भगवंताने पुन्हा एक शब्द ठेवला, जो रत्न मिळावे म्हणून नाही, नाहीतर आपण श्लोकाचे रत्न सांगायचे आणि त्यांच्याकडून नाणे घ्यायचे, असं नाही चालत. जो माझ्या रूपी हेतू ठेवणी, जो माझ्या स्वरूपावर हेतू ठेवतो, हेतू काय आहे? परमात्मा मला प्रसन्न व्हावा, या हेतूने जो गीता सांगतो आहे, भगवान म्हणतात मग तयाचे नि पाडे. त्याच्या असणाऱ्या तुलनेमध्ये पडियंते आवडते, मज पुढे, पुढे म्हणजे स्पष्ट, मला त्याच्यासारखा प्रिय अजिबात कुणी नाही, नाहीची गा केव्हा मागे पुढे निहाळिता. असंच आहे का पाठ? मागे पुढे आहे का? पुढे मागे पुढे तसंच पाहिजे. कारण पडियंते मज पुढे, इथं पण पुढे शब्द आला. पुढे म्हणजे स्पष्ट आणि पुढे म्हणजे पुढे, आगामी काळामध्ये. स्पष्ट सांगतो अर्जुना, त्याच्या तुलनेमध्ये मला आवडता, मागे म्हणजे भूतकाळात आणि पुढे म्हणजे भविष्य काळात नाहीची. हे मी पाहतोय म्हणजे न्याहाळून पाहतो आहे की गीतेचा प्रचार करणारा जितका मला प्रिय आहे तसा दुसरा कुणीच नाही, असं मी स्पष्टपणे सांगतो. भगवान म्हणतात अर्जुना, हा ठाय वरी, ठाय म्हणजे मर्यादा, वरी म्हणजे पर्यंत, या मर्यादेपर्यंत मी तयाते सुये जिव्हारी. जिव्हारी म्हणजे हृदयामध्ये, सुये म्हणजे घालणे. या मर्यादेपर्यंत प्रचार प्रसार करणाऱ्या भक्ताला मी माझ्या हृदयामध्ये जागा देतो, त्याला माझ्या हृदयामध्ये ठेवतो. देह पातानंतर तो मलाच प्राप्त होतो, जिवंत असेपर्यंत तो मलाच प्रिय आहे. आणि मागे पुढे जर विचार केला तर त्याच्यासारखा मला प्रिय दुसरा कोणी नाही, इतकं मी त्याला हृदयामध्ये साठवून ठेवतो. पण कोण? जो गीतार्थाचे करी परगुणे. परगुणे म्हणजेच मेजवानी कुणाला घालायची आहे? संता. जो गीतेच्या अर्थाची मेजवानी संतांना सांगतो आहे, म्हणजे याचा अर्थ काय? जो ग्रंथ सांगतो, ग्रंथतःही सांगतो आणि अर्थतःही सांगतो, त्याच्यासारखं पवित्र काम जगात कोणतंच नाही. म्हणून आपण, आपल्याला जे ज्ञान मिळालं ते आपण मुक्त हस्ताने इतराला दिलं पाहिजे. संप्रदाय पद्धती, ज्ञानाची परंपरा अखंडित राहते. भगवंताला सुद्धा हेच म्हणायचं आहे, जो संप्रदाय टिकवितो त्याच्यासारखा मला प्रिय दुसरा कोणीच नाही. म्हणूनच आपल्याकडे मर्यादा सांगितल्यावर सगुण चरित्रे, परम पवित्रे, सादर वर्णावी, भक्ती ज्ञानाविरत विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हे मर्यादा पाळली पाहिजे तर संप्रदाय टिकेल. आपल्याकडून संप्रदायात वाढ नाही झाली तरी चालेल, पण कमीत कमी आपल्या बोलण्यातून, आपल्या आचरणातून, आपल्या चरित्रातून या संप्रदायाला गालबोट लागू नये, एवढी जरी आपण काळजी घेतली तरी भरपूर कार्य होईल.
जो गीतार्थाचे करी परगुणी संता, हे झालं प्रचार प्रसाराचं कार्य. पण एखाद्याला हे नाही जमलं आणि त्याने स्वतः अध्ययन केलं तर त्याला काय मिळेल ते उद्या सांगतील. तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.